विठ्ठल 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 हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृणाग्नी मेणे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारणी मंत्र पै अगाध हरि उच्चारणी मंत्र पै अगाध पडे भूत बाधा भेने तेथे ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारणी मंत्र पै अगाध पळे भूतबाधा भेणे तेते ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवलेला अभंग साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अलंकापूर निवासी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा आणि हरिपाठ प्रकरणातील सर्वांच्या परिचित असणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आहे की प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये होणारा जो फायदा आहे तो फायदा या ठिकाणी प्रस्थापित करताय. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे, हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीला लयासी क्षणमात्रे. ज्ञानोबराय सांगतात तुमच्या जीवनामध्ये कितीही पाप असो पण त्या पापाचा क्षय करायचा असेल, ते पाप तुम्हाला संपवायचं असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. हरी उच्चारणी म्हणजे हरीच्या नावाचं तुम्हाला उच्चारण चिंतन करावं लागेल. ठीक आहे ज्ञानोबराय, आमच्या जीवनातील पाप जातील असं तुमचं म्हणणं आहे, आम्ही मान्य करू. पण साधारण किती दिवस लागतील बरं? एक दोन चार सप्ते केल्यानंतर जाईल का? सप्त्याचं 50 वर्ष झाल्यानंतर जाईल का? ह्याच सप्त्यामध्ये जाईल का? घरी गेल्यानंतर जाईल? काहीतरी कालावधी असेल ना त्याला. ज्ञानोबराय सांगतात घरी दारी जायची गरज नाही, काही वाटही पाहायची गरज नाही. जातील लयासी क्षण मात्रे. काही क्षणामध्ये तुमच्या ठिकाणी असणार जेवढा पाप असेल ते सर्व पाप लयाला जाईल, म्हणजे संपून जाईल. ठीक आहे. मग ज्ञानोबरायांनी पुढे उदाहरण दिलं. कशाप्रमाणे? ज्ञानोबराय सांगतात तृण अग्नी वेळे समरस झाले. तृण म्हणजे काय? गवत. बरोबर आहे तुमचं उत्तर. तुम्ही असे कावरे बावरे होणार. तृण म्हणजे गवत हे 100% बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे गवतामध्ये मामा. एक वाळलेलं गवत, एक ओलं गवत. तर वल्ल्या गवताला तृण नाही म्हणत, वल्ल्या गवताला कुश म्हणतात आणि वाळलेल्या गवताला तृण म्हणतात. बरोबर आहे की नाही? आणि वल्ल पेटलच याची काय शाश्वती नाही. म्हणून इथं ज्ञानोबरायांनी तोलामोलाचा शब्द वापरला. तृण अग्नी मिळे. जसं वाळलेलं गवत अग्नीमध्ये गेलं का ते अग्निरूप होतं, तैसे नामे केले जपता हरी. तसं तुम्ही प्रभूचं नामचिंतन केलं का तुमचं पाप नष्ट होतं आणि तुम्ही स्वतः हरिरूप होतात, भगवंत रूप होतात. मग काही लोक म्हणले ओ ज्ञानोबराय आम्ही तुमच्या देवाचं भजन करायला तयार आहे, आमचे पाप जळाले तर अति आनंद आहे, पण आम्हाला मधून भेव वाटतो कधी कधी. म्हणजे आम्ही फक्त एकादशीलाच फिरवतो, आमुषाला बाहेर निघायचं भेव वाटत. चांगले कीर्तनकार महाराज गाळ्यामध्ये ताईत घालून फिरत्या. बरोबर आहे की नाही? चांगले कलाकार आहे, कुठं इथं पेटी बांधी त्या, कुठं कमरात चमड बांधी त्या, कुठं पायात धागा बांधी त्या. म्हणजे यांना भेव वाटतच ना. कोणी काही आपल्याला करतं का काय? तुम्हीच आख्या जगाला केलं भाऊ, तुम्हाला कोण काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? म्हणून बरेच चांगले विद्वान, चांगले हुशार लोक भूत बाधा पिशाच ह्या गोष्टींना घाबरतात. ज्ञानोबराय आम्हाला सुद्धा भीती वाटते बरं का. जरी आम्ही कीर्तन करत असेल, जरी आम्ही परमार्थ करत असेल, पण आम्हाला अमावस्या पौर्णिमा आली का आम्हाला जरा भीती वाटते. आम्ही कोणाच तिथलं दूध पित नाही, कोणाच तिथं जेवण करत नाही, बाहेरचं खात नाही, भीती वाटते. ज्ञानोबा सांगतात ऐका, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये भूता प्रेताची भीती वाटत असेल तर माझ्या भगवान परमात्म्याचं नाम एवढं आगाध आहे का त्या ठिकाणी भूत बाधा सुद्धा काही करू शकत नाही. हरी उच्चारणी मंत्र पै आगाध किंवा मंत्र हा आगाध पाठभेद आहे. आपल्याला जो सोपटेल ते पण घ्यायचा. हा मंत्र एवढा आगाध आहे का पळी भूत बाधा, तिथे भूत बाधा सुद्धा काही करू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबर सांगतात असा जो भगवान परमात्मा ज्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, असा तो भगवान परमात्मा कसा आहे तर त्याचं स्वरूप ज्ञानोबराय शेवटी प्रकट करतात. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. माझा हरी एवढा समर्थ आहे की त्याचा अर्थ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण म्हणजे उपनिषदांना सुद्धा त्याचा अर्थ लागला नाही. न करावे अर्थ उपनिषदा. म्हणून तुम्ही सर्वांनी काय करायचंय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि केलं तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन तर मग मात्र पुण्याची गणना कोण करी, त्याच्या पुण्याची गणती कोणी करू शकत नाही. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. कस काय वाटला बाबा? नाही अर्थ बरा वाटला ना? चला आता अभंगावर काही काळ विस्तृत चिंतन म्हणण्यापूर्वी फक्त एक वेळेला ज्या प्रभू परमात्म्याच्या सत्तेत हे संपूर्ण ब्रह्मांड चालतं अशा त्या सत्ताधारी परमात्म्याला आपण सर्व एकदा वंदन करू. महायोग पीठे तटे वरथां पुंडलिकाय दातो समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं वसिष्ठां पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन.
कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंग धीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये जेनी धर्मचित्त विराजी बळी तो संभाजी जानन व्हाळी तया छत्रपतीच्या चरणकमळी साष्टांग नमन करीत असो समचरण सरोजं सांग्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंद्रम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिदान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासे क्षण मात्रे तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी प्रस्तुत प्राप्त आपण काही काळ विस्तृत चिंतन म्हणण्यापूर्वी आज ठिकाणी आपण सर्व माता भगिनी पिता वर्ग आबाल वृद्ध तरुण मित्र मंडळ बाल गोपाळ मित्र मंडळ समस्त माझे टाळकरी बांधव गायक वादक मृदुंगाचार्य विनेकरी भालदार चोपदार सृष्टीवाले उपस्थित सर्व ज्ञानीजन गुणीजन आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये किम कारणम कशाच्या निमित्तानं उपस्थित झालेली आहात सर्वांना ज्ञात आहेच तरीही अल्पसा विहार करून देणे वाक्याचा अगदी करूत ठरेल त्या ज्ञानाप्रमाणे अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याच्या पूर्ण कृपाशीर्वादाने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पावन भूमीमध्ये परिसरातील संत महंत ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार या सर्वांच्या शुभ प्रेरणेने आणि उपस्थित सर्व गायक वादक मंडळी या सर्वांच्या आणि आपल्या ग्रामस्थांच्या अथंग परिश्रमामधून चालत असणारा हा भव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज नवेश्वरी पारायण सोहळा आणि भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळा सन 2019 या वर्षातील आपल्या सप्ताहाचं मला वाटतं 37वे वर्ष आहे। गेल्या 36 वर्षाची आपली ही परंपरा या वर्षी आपण 37व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। श्री क्षेत्र शिवरे तालुका चांदवड जिल्हा नाशिक या अंतर्गत चालत असणारा हा सप्ताह मला वाटतं परंपरेनुसार आज आपल्या सप्ताहाचं कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे। 5व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आणि विशेष करून आमचे वसंत मामा यांच्या विद्यमानाने ही सेवा माझ्यापर्यंत सुकृत करविलेली आहे। मला साथसंगत करणारे माझे सहकलाकार मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज बहादुरीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज चव्हाण माझे ज्येष्ठ बंधू आणि परममित्र आहे। हरिभक्तपरायण आमचे दुसरे परममित्र आमचे अविनाश महाराज अक्षय महाराज वाघ तेही या ठिकाणी उपस्थित आहे। इकडनं आमचे गुरुस्थानी असणारे हरिभक्तीपरायण पोपट महाराज तेही उपस्थित आहे। शेजारी आमचे सरपंच तेही उपस्थित आहे। समस्त जेवढे काही भजनी मंडळ असेल आपल्या गावातील पंचकृषीतील सर्व आपण सर्वजण या ठिकाणी मला साथ संगत कराल अशी मी या ठिकाणी अभिलाषा बाळगतो। कीर्तन ही परंपरा कोणा एकट्याची नसून तर या ठिकाणी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा आरोळी आनंदी हा एकट्याचा खेळ नाही तर आपण इथं सर्वांनी मिळून कीर्तन करायचं आहे। असं समजायचंच नाही की मंडपामध्ये बसलेल्या व्यक्तीनं की माझ्यावर काही जबाबदारी नाही। इथं जमलेल्या प्रत्येक माणसावर जबाबदारी आहे। सांगू तुम्हाला विनेकरी तुमची जबाबदारी आहे। वेळोवेळी तुम्ही त्या तारीवर छंकार दिला पाहिजे जेणेकरून तो स्वर आम्हाला प्रदान होत असतो नाही का। सृष्टीमालांची जबाबदारी असते। ज्या गायकाने प्रमाण दिलं त्या गायकाच्या माईकला ट्रबल बास विको वगैरे वगैरे ती ऑपरेटिंग करायची असते। गायकांची जबाबदारी असते 10-15-20 मिनिटं झाले की एखादं प्रमाण तुमच्याकडून आलंच पाहिजे। टाळकऱ्यांची जबाबदारी असते त्यांनी प्रमाण दिलं चाल म्हटले की यांनी पाठीमागं त्यांना काय करायचं असतं सपोर्ट करायचा असतो। ही टाळकऱ्यांची जबाबदारी आहे। चोपदार तुमची सुद्धा जबाबदारी आहे। हा एखाद्याने खाली गडबड केली का बिकू मग दंडावर करायचं ते गच बसत पुन्हा हालत नाही। चोपदारांची जबाबदारी आहे। सगळ्यांची जबाबदारी आहे। मृदुंगाचार्यांची जबाबदारी असते की मधून थाप मारली पाहिजे जेणेकरून तिकडनं स्वर मिळतो नाही का। हा मग आता तुम्ही खाली बसल्याविषयी महाराज
मग आमच्यावर काही जबाबदारी नाही का? तुमच्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. आम्ही आमच्या नादात कीर्तन करायला लागलो का तुम्ही झोपा आणून घेतो. ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर. असं नाही, वाट्याला जसा नियम असतो नवरसामध्ये कीर्तन करावं, तसं श्रोत्यांनी सुद्धा नवरसामध्ये कीर्तन श्रवण करायचंय. आपण सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये फक्त 1 तास भगवंताच्या चरणी कीर्तन रूपी पुष्प गुंफणार आहे. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाचा खालीचा वाटा असावं म्हणून प्रत्येकाच्या ज्या हाताने ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने त्या प्रभूचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबांचा आहे. ज्ञानोबराय म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नव्हे. सांगेन मी तुम्हाला, ज्ञानोबराय म्हणजे आमच्या संतांच्या उक्तीप्रमाणे साक्षात ज्ञानाला फुटलेले हातपाय, मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचे. कमी वयामध्ये मोठी ख्याती करणारे एकमेव संत असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. सर्वात मोठी ख्याती माझ्या ज्ञानोबराने या भूतलावर केली की ज्या वेळेला चांगदेवाच्या भेटीसाठी जाण्याचा म्हणजे विषय निघाला, ज्यावेळेला कळालं की चांगदेव तिकडनं वाघावरती बसून येत आहे. चांगदेव महाराज कशावर बसून येत होते? चांगदेव म्हणजे आपल्या गावातला नाही बरं का एखादा. चांगदेव महाराज महान योगी हाव, आणि एवढं तप केलेलं आहे, वाघावर बसून येत आहे, हातामध्ये सर्पाचा चाबूक आहे. ज्या ज्ञानोबरांना कळालं की समोरून वाघावर बसून येत आहे कोण? चांगदेव महाराज. व्यवहार असा सांगतो, समोरचा व्यक्ती आपल्या स्वागतासाठी ज्या पोझिशन मध्ये असेल त्या पोझिशन मध्ये आपणही गेलं पाहिजे. समोरचं सायकल येत असेल तर आपण सायकलवर गेलं पाहिजे, तो मोटरसायकल असेल तर आपण मोटरसायकलवर गेलं पाहिजे. शांत पाणीकरचा 4 व्हीलर घेऊन नाही जायची, त्याचा अपमान होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही? पण ज्ञानोबाई विचार करताय, जर समोरचा वाघा बसून येतोय तर आपणही कशावर तरी बसून गेलं पाहिजे ना. त्याचा अधिकार आहे वाघावर बसून जाण्याचा, आपला अधिकार नाही. मग म्हणले मुक्ताबाई, ज्ञानोबाई, सोपान काका, निवृत्ती दादा ज्या भिंतीवर बसलेले होते ना त्याच भिंतीला स्पर्श केला. सांगितलं, माई आतापर्यंत या ज्ञानाने तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, माझी फक्त एक इच्छा आहे, एक व्यवहार धर्म टिकवण्यासाठी समोरून जर तो चांगदेव वाघावर बसत असेल तर तुला सुद्धा 2-5 पावलं पुढे चालावं लागेल. चालविली जड भिंती हरली चांगयाची घाटी, चालविली जड भिंती हरली चांगयाची घाटी, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गेचा अतिशय गोड प्रमाण दिलं आमच्या नवनाथ महाराजांनी. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गिता संगती ज्ञानोबा माझा दादा. जड तत्वामध्ये असणारी जड भिंत माझ्या ज्ञानोबांनी चालवली. काही काही लोक म्हणतात भिंती कुठं चालतात का? नाही, चालतच नाही ना भिंती. चालतात का बाबा भिंती? चालत्या भिंती? भिंती चालल्या तर आपले घर एक जागेवर राहिले असते. महाराज आपण आपल्या बायकोची थोडी काही चावम्याव झाली का चालल्या भितडी नदीला, तिकून समजून म्हणून आणल्या का चालल्या वाड्याला, बरोबर का नाही? त्या भिंती चालत नाही म्हणून बरं आहे आपले बंगले ज्या ठिकाणी बांधले त्या ठिकाणी राहतात. पण अशी जड तत्वाची भिंत सुद्धा माझ्या ज्ञानोबांनी चालवली. ही खोट नाही दादा, प्रमाण सिद्ध आहे, घडलेला दृष्टांत आहे. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. एवढा अधिकार संपन्न असणारे माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबांचा अधिकार कमी नाही. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले सगळ्यांना माहित आहे. काही काही लोकांनी इथे शंका घेतली होती, म्हणले रेडे आडनावाचा एखादा माणूस असून त्याच्या मुखातून वेद बोलवला असेल म्हणून मग तिथं लगेच प्रमाणामध्ये बदल करावा लागले. महिषापुत्र मुखी बोलविले श्रुती, महिषापुत्र म्हशीचा पुत्र त्याचं नाव
रेडा, बरोबर आहे का नाही? म्हणून दादा तुम्हाला सांगतो, लोक बऱ्याच शंका घेतात संतांच्या वाङ्मयामध्ये, म्हणून संतांनी वेगवेगळ्या प्रकारची शब्दरचना करून जी सिद्धांत आहे तो सिद्धांत त्या समाजापर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. माझे ज्ञानोबर आहे, अतिशय विद्वान, अतिशय ज्ञानी. एक दिवस ज्ञानोबांनी विचार केलाय की हा जो समाज आहे हा समाज भक्ती मार्गापासून दूर चाललेला आहे. आता हा समाज सन्मार्गाला लागला पाहिजे. सांगेन मी तुम्हाला, तुम्ही आपण कीर्तन का ऐकावी, तुम्ही आपण भक्ती का करावी, याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे. काय? आम्ही जन्माला येत असताना देवाने असं नियोजन केलं होतं, आपल्याला हे जे हात दिले ना, हात देवाने दिले बर का. कशासाठी दिले माहिती तुम्हाला? लोकांचे खिशे कापायला बांधव करायला नाही ना. हे हात दिले टाळी वाजवायला, ऐका. हे कान दिले भगवान परमात्म्याचे गुण ऐकायला. हे डोळे दिले पिक्चर पाहायला का तमाशा. मग ही डोळे दिले भगवंताचं मुख बघायला. ही वाचा दिली भगवंताचे गुण गायला. दादा मी तुम्हाला सांगेल, हे संपूर्ण हे जे शरीर आहे ना, हे संपूर्ण देह आहे ना, हा देह माझ्या परमात्म्याने दिलाय फक्त आणि फक्त त्या प्रभूची भक्ती करण्यासाठी. पण दुर्दैव आमचं असं आहे, आम्हाला भक्ती नाही आवडत महाराज. कितीतरी लोक आहे तुम्हाला सांगतो, उगाच आपला टाइमपास म्हणून कीर्तन लिहून बसतात. त्यांच्या डोक्यात काहीच राहत नाही. बाबा गायन, बुवा गायन, भजन गायन, काही नाही. त्यांना काही लोकांना हे प्रमाण देतात मधीच, याच सुद्धा राग येतो. ते म्हणते बाबा चांगला रंगला होता पण ते मधीच गागत नाही ते प्रमाण देत राहतं. गागी राहते का इथं, बरोबर आहे की नाही? इतकं अवघड आहे ना, लोकांना कुठे काय उपमा द्यावी हे सुद्धा कळत नाही महाराज. आता तुम्हाला सांगतो, एकदम उड्या मारून मस्तपैकी दणकेबाज जर कीर्तन झालं ना, तुम्हाला सांगतो एकदम मस्तपैकी, मग सकाळी पाहतो मी सगळे असे बसले का चावडीवर बसायला, मग म्हणतात रात्रीचा तमाशा लय भारी झाला हो. म्हणजे कीर्तनाला काय तमाशा. आणि जर घरी गल्लीत एखाद्याचं शेजार भांडण चालू झालं ना, लगेच झालं मग यांचं सकाळ कीर्तन चालू. म्हणजे भांडणाला कीर्तन, कीर्तनाला तमाशा. अवघड आहे महाराज. एक लक्षात घ्या, भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आम्हाला काही नियम सांगितलेले आहे. हे बघा आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कपाळाला गंध लावलेला आहे. माझ्या भगवान परमात्म्याच्या नावानं जर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली असेल, आणि जर तुम्ही भगवान परमात्म्याचे भक्त म्हणून घेत असेल, आणि वारकरी संप्रदायाचे तुम्ही जर पाईक म्हणून घेत असेल, तर तुम्हाला पहिला नियम आहे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आमचा पहिला नियम आहे दादा. आम्ही या व्यासगादीवर उभं राहिलो की आम्हाला पहिला नियम असा आहे, आम्हाला कुणाची निंदा करता येत नाही. सांगू मी तुम्हाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तकांनी हा एक गोष्ट ही ध्यानात ठेवली पाहिजे, कुणाचीही निंदा आमच्या मुखातून होता कामा नये. अलीकडे काय झालं माहिती का, आपल्यापेक्षा राजकारणी लोक बरे महाराज, दिवसभर एकमेकाच्या विरोधात फिरत्या आणि रात्री एकाच ताटात जेवात्या. शपथ घेऊन सांगतो. आणि आमचं तसं नाही. आमचं आले जय हरी तोंडावर आजी पाठीमागे दागाबाजी. एक तर अलीकडे बरेच महाराज लोक एकमेक सोबत बोलत नाही. काय यांचे बांधाला बांधे का काय. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, पूर्वीचे महाराज लोक जर एकत्र आले ना, त्यांचं एकच ठरलेलं प्रमाण असायचं, देवाविना काही आता बोलण्याची नाही. सारखे भगवान परमात्म्याची गोष्टी करायची. ह्या अभंगाचे चरण काय, हा अभंग किती चरणाचा, हा अभंग भगवानचा, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, अशी चर्चा पूर्वीच्या महाराज लोकांची असायची. आता तसं नाही. आता बोलण्याची नाही, आता बोलायला कोणी तयार नाही. का आमचा आदर्श समाजाने काय घ्यावं मला सांगा ना बाबा. आम्ही या ठिकाणी उभं राहिल्यानंतर इथं जमलेले हजारो लोक, त्यांच्या आमच्यावर निष्ठा असते. त्यांच्या निष्ठेला आम्ही पात्र ठरलो पाहिजे, तसं आम्ही वागलं पाहिजे. सांगू मी तुम्हाला, हा समाज जर आमच्या पाया पडत असेल तर आमचं कर्तव्य आहे, आम्ही घरी जाऊन सकाळी देवाऱ्यासमोर बसून आणि डोळे बंद करून 15 मिनिटं अंतरंगामध्ये डोकून बघायला पाहिजे, हा समाज आम्हाला जसा समजतो तसा मी आहे का. नाहीतर तुका म्हणे नको वरपंग देवा, वरवर भक्ती करणारे लई. प्रत्येक माळकऱ्याच्या मनामध्ये निष्ठात असते असं नाही. प्रत्येक दिंडीत चालणारा वारकरीच असतो असं नाही. मी तुम्हाला किती टोळके दाखवते, दिंडी सोडून पुढे चालते 2-2 किलोमीटर. ते पाहते दुपारचं ठ्यापा पुढे, चहा पुढे, मग तो खात्या फुगात्या ऊसाच्या फडात ऊसाच्या, मग ते कोण दूर निघतो. आपण म्हणतो ऊस खोडवा पेटला का काय, मध्ये जाऊन पाहते भम भोले. काय ही वारकरी का सांगा ना. अहो काय काय डोक्यात येतो, दिंडीत जाईल तर तिकून काहीतरी आणीलच, काहीतरी आणीलच. बरं मग काय नाव याला बी सासरे का नाही. एक गेलं त्र्यंबकेश्वरला महाराज,
त्र्यंबकेश्वरच्या दिंडीत गेलो, त्याला काहीच भेटलं नाही अख्ख्या रस्त्यात. मैरवणीच्या पुढे तर खायची पंचायत झाली, ठेपा ठुपा. मग ते पंढरपूर इकडे तिकडे तरी बिस्किटचे पुढे बिडे चांगले भेटायचे, ती घेऊन यायचे 2-4 पिशा, कोण घेऊन यायचं घरी. त्र्यंबकच्या दिंडीत कुठं काय भेटलं बा त्याला. शेवटी ते येता म्हणले काय आणावं, तर कुशावर तर आंघोळ केली, निघालं. तेवढ्या त्याला एक पेटी दिसली, ती पेटी उचलली घरी घेऊन आली. कोणाची काय काहीच नाही. त्याला एवढं कुलूप होतं पितळ. झालं घरी येऊन बायको इकडे बघ म्हणले मी काय आणलं. बायको म्हणले वा वा पेटी आणली, तिची चावी कुठे. आता चोरेल पेटी कुठे चावी असते. ते म्हणले गेली हारून, खोटं बोललं ते. बरोबर ठीक आहे म्हणले, एवढं जीव त्या कुलपाचा काय लागत तो तोडाला. आली वराटा घेऊन. वराटा करतो तुम्हाला असा वराटा घातला, धाड टाकला. ते कोंडान कुलूप खाली आणि फाटकन वर. ऐका ना, ते पेटीत काय निघालं माहिती का. वाटी वास्तारा. कळलं तुम्हाला ती पेटी कोणाची नाही. ती पेटी होती ती बायको म्हणे आहो एक काय आणलं. ते म्हणले मलाच नाही कळलं काय. अगं पण हे वाटी नसतच मी काय करू. ती म्हणे हिंडा आता म्हशी भाजून काय करतात. एक लक्षात घ्या दादा, आम्ही ज्यावेळेला दिंडीमध्ये चालतो त्यावेळेला आम्हाला नियम आहे काय. तुम्ही प्रत्येक पावलाला माझ्या प्रभूचं चिंतन केलं पाहिजे. नाम घेता चाले यज्ञ पावला पावले. ते खरं वारकऱ्याचं लक्षण आहे दादा. काय उगाच कुठेतरी जायचं काहीतरी बाड्या आणायच्या. काय असतं माहितीये का तुम्हाला सांगतो, भक्तीमध्ये सर्वात मोठी दुर्गती, सर्वात मोठी खिचडी काय असते. तर मी कुणातरी महाराजांबद्दल तुमच्या जवळ बोलायचं, मी निघून गेल का तिने माझ्याबद्दल बोलायचं. त्याच्यामुळे सांगू मी तुम्हाला, समाजामध्ये आपली किंमत कमी होत चालली महाराज, ढासळत चालली आहे. लोक डायरेक्ट लगेच विचारायला लागून जातात हे काय क्वालिटीचे. एक जुने कीर्तनकाराचे दृष्टांत सांगायचे. नवनाथजी महाराज तुम्ही ऐकलेलं असेल किंवा नसेल. म्हणले 2 वारकरी एका जणाच्या तिथे गेले. अहो आम्हाला फार भूक लागली, काहीतरी जेवायला द्या. त्याला एवढा आनंद झाला, वारकरी आपल्या घरी आले. सांगू मी तुम्हाला, वारकऱ्याला जर तुम्ही दिलं तर ते पांडुरंगाला पोहोचतं. लक्षात घ्या बरं का. जर तुम्ही वारकऱ्याला दिलं तर ते पांडुरंगाला पोहोचतं. कारण की पांडुरंगाचं अंतरात्मा कोण असेल तर वारकरी असतो. त्याला आनंद झाला. श्रीमंत माणूस या म्हणले, पहिले तोंड हातपाय धुवून घ्या, मग असं नसतं व्हा, पाणी घ्या, नाश्ता करा, जेवण करा, विश्रांती करा, मग जा. म्हणून ते एक जण तोंड हातपाय धुवायला गेलं, दुसरं गेलं बाहेर, लग्न वगैरे गेला असेल. मग हे वारकरी काय म्हणतं माहितीये का, तो काय वारकरी म्हणले ते पक्क गाढवे म्हणे. कोणाला म्हणलं ते मालकाला. कोणाबद्दल, बाहेर गेलं त्याच्याबद्दल. तेवढ्यात ते आलं, ते तोंड हातपाय धुवायला लागलं, हे बाहेर गेलं. मग जे आलं ते काय म्हणतं माहिती का, अहो ते काय त्याची तुम्ही लय सेवा नको करू म्हणले. अहो ते पक्क बैली म्हणले, बैली बाबा. एक म्हणतं गाढवे, एक म्हणतं बैली. तुम्हाला सांगतो सगळं झालंय. ते म्हणले आता जेवायला द्या ना. आहे का. त्यांनी एका जणाला घेतलं, हात धरला, त्याला उखडव सोडून दिलं. एका जणाच्या पुढे कडबीची पेंडी आणून टाकली. ते म्हणले हे काय तुम्ही सांगितलं तो गाढव म्हणून त्याला उघडव सोडलं, आणि हा बैल म्हणून चारीची पेंडी टाकली. दुसरं काय. म्हणजे आपली किंमत आपण कमी करायला लागलोय दादा. एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा, कुणाची निंदा आमच्या मुखाने घडता कामा नये. चुकून सुद्धा नाही. गायक असो, वादक असो, सामान्य वारकरी असो किंवा उच्च कोटीचा कीर्तनकार असो, प्लीज निंदा नकोय. पण मला एक गणित कळत नाही लोकांचं. जर तुम्हाला सांगतो असे वाट्यावर चावळायला बसले, 2-2 तास निंदा करतात, 2-2 तास त्यांना कमी पडत. पण शेवटचं वाक्य त्यांचं ऐकायचं उत्तर राहते, सगळं झालं का, मग म्हणते जावा द्या बाबा, पण आपल्याला तरी काय करायचे. मग एवढा वेळ काय अभंगाची प्रश्न चालू होती. एक लक्षात द्यावा दादा, आमच्या वाणीचं तप आम्ही कमी करायला लागलोय. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्तिमान वाटे वळू नये. कीर्तिमान वाटे वळू नये. स्तुती करावी देवाची, कीर्तिमान वाटे वळू नये. कीर्तिमान वाटे वळू नये. वा, निंदा अथवा स्तुती करावी देवाची. निंदा करायची देवाची करा, स्तुती करायची देवाची करा, कीर्ती मानवाची बोलू नये किंवा वरणू नये. एक लक्षात ठेवा, देवाची निंदा केली तरी तुमचा उद्धार आहे महाराज, आणि देवाची स्तुती केली तरी तुमचा उद्धार आहे. मी तुम्हाला विचारतो, शिशुपाळाने देवाची पूजा केली का देवाला शिव्या घातल्या? फटकन बोला. शिशुपाळ माहिती तुम्हाला, शिशु ज्याला शी बी शू बी करायची अक्कल नाही तो शिशुपाळ. त्याने काय केलं, देवाला शिव्या घातल्या होत्या. किती? 100.
तरी पण ऐका, ज्या वेळेला भगवान परमात्म्याने त्याला दिव्य सुदर्शन चक्र शिरछेद केला ना, त्याची आत्मज्योत निघाली, आकाशामध्ये 7 गिरक्या घातल्या आणि कृष्ण कन्हैयाच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. त्यावेळेला तिथं विचारलं होतं धर्मराजाने नारदाला, म्हणले का हो नारद महर्षी, त्याने देवाला शिव्या घातल्या तरी त्याची ज्योत देवाच्या ज्योतीमध्ये का विलीन झाली? तर त्याचं उत्तर असं आहे, संकेते अथवा हास्य करून भरत्याविषयी घडो शिव स्मरण, न कळता परीस लोहा लागून झगडता सुवर्ण होत असे. परीस माहिती तुम्हाला? परीस 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 नाही माहिती? अहो परीस माहितीये ना, लाकडाला लावलं त्याचं सोनं होतं. लोखंडाला, बरोबर आहे की नाही? ऐका, तो परीस समजा हे लोखंड आहे, असं याला प्रेमाने जरी लावलं तरी काय होणार आहे? सोनच होणार आहे. आणि रागाने आणून फेकलं तरी तसंच देवाच्या नावाचं आहे महाराज. शिवी दिली तरी तुमचं कल्याण आहे, आणि प्रेमाने घेतलं तर डबल कल्याण आहे. म्हणून काय निंदा आणि स्तुती करायची ती माझ्या प्रभूची करा, माणसाची करूच नका बाबा. अरे आज जो माणूस स्तुती योग्य आहे तो उद्या एवढ्या खालच्या दर्जाचं काम करतो का त्याचं नाव घ्यायला सुद्धा लाज वाटायला लागते. त्याच्यापेक्षा कीर्ती मानवाची गाऊ नये, वरून नये, काय नाही काही नाही. म्हणून ऐका दादा, परमार्थाचा नियम आहे की या वाचने कोणाची निंदा न करता या वाचने प्रभूचं चिंतन झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो हेच बंधन माझ्या तुकोबऱ्यांनी या वाचेला घातलेलं आहे दादा. एका ठिकाणी तुकोबर सांगतात ना, हे माझे वाचे, तुला जर काही घेण्याची इच्छा असेल, काही बोलण्याची गोड नामा चिंतन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. कारण की भगवान परमात्म्याच्या नामाच्या या जगात गोड काही नाही. गोड तुझे रूप, गोड तुझे नाव, देई मज प्रेम सर्व काळ. बाबा या वाटेने त्या प्रभूचं चिंतन करावं असा अट्टहास आमच्या संतांचा आहे. आणि सांगेन काही लोक म्हणतात, ओ तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, निळोबर आहे, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, कोणताही संत समोर येऊ, ते सांगतात आम्ही तुमच्या देवाचं चिंतन करायला तयार आहे. पण तुमच्या देवाच्या चिंतनाने आम्हाला काही फायदा होईल का? कारण की फायद्याशिवाय आज कोणीच काही करायला तयार नाही. त्यावेळेला ज्ञानोबर सांगतात, जर तुम्ही माझ्या प्रभूचं चिंतन केलं, त्या हरीच्या नामाचं चिंतन केलं, तर तुमचा होणारा फायदा अभंगाच्या हरिमोच्चारणे अनंत पापराशी, हरिमोच्चारणे अनंत पापराशी,
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात की जर तुम्ही माझ्या प्रभूचं चिंतन केलं हरी उच्चारणी अनंत पाप राशी, ऐका ना, पापाच्या राशी, एक तर रास या शब्दाला मोजमाप नाही, रास या शब्दाला मोजमाप आहे का? पूर्वी हे जुने जे आजोबा आहे, या जुन्या आजाबाई आहे, हे जुने म्हातारे माणसं इथं जमलेले, पूर्वी तुम्ही धान्य मोजायचे कशाने मोजायचे? नाही ते शेरण आधुलीन ते आच्छारा आता आले हो, पहिल्या राशी असायच्या, राशी, धान्याच्या राशी माहिती ना, रास म्हणजे ढीग, ज्या ढिगाला मापच लावेल नाही त्याला काय म्हणायचं? रास म्हणायचे. आता ते थप्पीवर मोजायला लागली, गोणीवर मोजायला लागले, पोतीवर मोजायला लागले. आता आमच्याकडे 4 थप्पे आहे, किती पोत्याच्या? 20 पोत्यांच्या, म्हणजे त्याला मोजमाप माप लागलं का नाही? पण रास त्याला म्हणतात ज्याला मापच लागत नाही. पूर्वीचा काळ सांगतो, आताच नाही. पूर्वीचा हे बघा, पूर्वीचं बोललं तर पूर्वीचा काळ लय गोड होता महाराज. आता इतकं डेंजर काम झालंय. पूर्वी तुम्हाला सांगतो, धान्य पिकलं का ती गाडी बैलामध्ये टाकायची. धान्य सगळं कुठे तयार व्हायचं माहितीये का? शेतात जे खळं राहायचं त्या खळ्यावर, आणि मग ती गाडी बैला टाकलो का मग गाडी बैलाचा मालक समोर बैल सजवलेले, त्यांच्यावर ते झालरी टाकलेल्या बैलांच्या अंगावर नाही का, आणि मग तुम्हाला सांगतो त्यांना घुंगरो, ते शिंगाला ते घुंगरो, छांब्या ते काय नाही का, पायामध्ये पैंजण, छन 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 अशी बैलगाडी यायची. कुठं? गावामध्ये. पहिले सगळे लोक गावात राहायचे. वेशीमध्ये, वेशीतून आतमध्ये प्रवेश केला का आपल्या दारासमोर बैलगाडी आली. कशाची? धान्याची बरं का, ती धान्य पिकवलेलं. मग घरातली जी मालकीन असायची ती काय करायची? पूजेचं ताट तयार करायची, सुपामध्ये धान्य घ्यायचे, त्याला मदन म्हणायची. मग ती पहिले काय करायची? मालकाची पूजा करायची, नंतर 2 बैलांची पूजा करायची, त्यांना त्या गाडी बैलासह त्या धान्यासह ओवाळायची, आणि मग ते जे मदन राहायचं ना, तो पहिला घास कोणाला? त्या बैलांना. का माहिती का? यांच्याच कष्टाने आज हे धान्य घरी आलं, म्हणून मला त्या बैलांची पूजा वगैरे गेला का. आता सगळा काळ बदलला. पहिले काय पोळ्याला माझी इच्छू, मानाचे बैल काय, उंच बैल काय बैल सजवले. आता महाराज लवकर बैलच पाहायला भेटते पोळ्या. मला तर भेव वाटायला लागला. अजून 10 वर्षात आहे ना, मारुतीच्या मंदिराला बैल नाही, जरा ट्रॅक्टर फिरावं लागतील. काळ बदलत चालला, त्याला काय करणार आहे? पूर्वीचा काळ धान्याच्या राशी असायच्या, त्या राशीला मोज नाही, माप नाही. ज्ञानोबा सांगतात अनंत पाप राशी, ती रास 1 2 3 4 नाही, अनंत पापाच्या राशी दिल्या त्याला. त्या पापाच्या राशी जातील लयासी क्षण मात्रे, क्षणात नष्ट होतात. मी जळतील रासे पाप निर्सेला संकट नाही, नामाच्या चिंतन, दयाच्या चिंतने तर तिला दोषी, जळतील राशी पातकाचे, हे पण आहे ना प्रमाण नाही का. त्याच्यामुळे होती इकडे तिकडे गडबड. आणि मी कसं नवीन कीर्तन काय थोडंफार सण करून तर ऐका, जळतील राशी पातकाच्या राशी जातात. मी तुम्हाला असे किती पापी भक्त दाखवू, त्याने आयुष्यभर पाप केलं पण शेवटी त्यांचा उद्धार झाला का नाही? ऐका, वाल्या कोळी किती पापी होता, त्याच हे बघा, त्याच्या पापाचा काही लोक म्हणतात एवढं पाप केलं, पण त्याच्या पापाची मोजमापच करतेत नाही. कोणी सांगितलं मोजमाप करतेत नाही? सगळ्याला माहिती किती पाप केलं वाल्या कोळ्यांनी. काय केलं त्यांनी? 7 रांजण भरली. 7 रांजण. आता तुम्ही फक्त ध्यान ठेवा, किती रांजण भरली? 7 भरली. बरं ते कशाने भरली? खड्यांनी भरले. खडे केवढले होते तेव्हा? सांगू राहिले दामुक एवढी, बरोबर की नाही? दामुक एवढे खडे 7 रांजणाचे भरले. मी जर म्हणलं एखाद्याला जर 10-5 हजार रुपये दिले, त्याला जर म्हणले 7 रांजणाचे खडे मोजून टाक, तर ते मोजील का नाही? म्हणजे वाल्या कोळ्याचं पाप मोजमाप करता एवढं होतं.
एवढा पापी होता तो वाल्याकोळी, तरी शेवटी वाल्याचा वाल्मिक झाला. चला जाऊ द्या, वाल्याकोळीचं उदाहरण थोडस कमी महाराज. सर्वात प्रसिद्ध मोठ्यातलं मोठे एकच उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. भागवतामध्ये आजामिळ नावाचे एक ब्राह्मण आलेले आहे, माहिती तुम्हाला? आजामिळ उपाख्यान म्हणून स्पेशल प्रकरण आलेले आहे. आजामिळ हा जातीनं ब्राह्मण होता दादा, ऐका. त्याला एक सुंदर पत्नी होती, त्या पत्नीपासून त्याला 1-2 मुलं पण झालेली होती. पण काय असतं माहितीये का, जीवनाची सिलेबस एवढी कठीण आहे दादा. माझी धर्मपत्नी घरामध्ये असताना सुद्धा मी परस्त्रियांकडे वाईट नजरेनं बघणं, याचं नाव पुरुषार्थ नाही आहे. बघा तुम्हाला सांगतो, इतका सुंदर होता दिसायला, ज्ञानी होता, विद्वान होता, त्याची पत्नी सुद्धा त्याच लेवलची होती. पण एक दिवस तो आजामिळ नावाचा ब्राह्मण भिक्षाटन करण्यासाठी गावामध्ये गेला. एका वेश्येला बघितलं आणि इच्छा निर्माण झाली की या वेश्येने जर आपला पती रूपाने स्वीकार केला तर किती आनंद होईल. ऐका, एक तर ब्राह्मण बर का, आणि त्यातली त्या धर्मपत्नीला सोडून दुसऱ्या पत्नीवरती नजर ठेवणं हे फार पापाचं लक्षण आहे. केलं ते पाप. काय केलं माहिती का, तिच्या जवळ गेला आणि सांगितलंय माझा तू पती रूपाने स्वीकार कर, आपण दोघे लग्न करू. तिने विचार केला, अरे दररोज नटून थटून बसायचं, या त्या माणसाची वाट बघण्यापेक्षा याच्यासारखा सुंदर कुठे भेटणार आहे, आणि पैसा पण भरपूर आहे, विद्वान आहे, हा पैसे कमवून आणतो. म्हणून तिनं त्याचा स्वीकार केला, लग्न लागलं. ऐका, घरी आला आपल्या बायकोला घेऊन. आपल्या धर्मपत्नीने पहिल्या बायकोने विचारलं ही कोण, सांगितलं आता ही मी दुसरी करून आणली. तिने सांगितलं ही जर घरात राहत असेल तर मी राहणार नाही. तो म्हणले मग आत्ताच्या आत्ता चालती हो. दादा तिला एवढं वाईट वाटलं, देव ब्राह्मणांच्या साक्षीनं आपल्या यांच्याशी लग्न लागले आहे. मी धर्मपत्नी असताना सुद्धा यांनी पाप पत्नी घरामध्ये आणली. तिनं मनोमन घराचा त्याग केलेला आहे. आपला एक मुलगा घेतला आणि घराच्या बाहेर निघाली. त्या आजामिळानं छोटीशी झोपडी बांधून दिली तिला राहा म्हणले. याच्यामध्ये काय असतं माहिती का, एक वाक्य बोलतो बरं का, ऐका. मोठा माणूस पाप करतच नाही, ऐका बर का. मोठा माणूस पाप करतच नाही, आणि केलं तर ते थर्ड क्लास नाही, हाय लेवलचं करत असतो. हे हाय लेवलचं आपले पाप झालं का नाही महाराज. धर्मपत्नी बाजूला टाकलेली आहे. ऐका ना, हळूहळू तिच्यासोबत प्रपंच चालू झालेला आहे. प्रपंच करता करता तिचा म्हणजे त्या वेश्येपासून आजामिळाला 4 मुलांची प्राप्ती झाली. किती? 4. आणि आता ऐका, 4 मुलं प्राप्त झाले, प्रपंच मोठा व्हायला लागलेला आहे. एक दिवस त्या वेश्येने सांगितलं, अहो आपल्या कुटुंबाला तुम्ही जे आणतात ते पुरत नाही, जरा जास्त पैसे कमवायचे शिका. ते म्हणले जास्त पैसे, अगं मी पूजा अर्चा केली तेवढीच पैसे. पूजा अर्चा करून काय होणार नाही म्हणले, जरा जास्त पैसे कमवा. आणि जास्त पैसे कोणत्या मार्गाने कमवतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. कोणता मार्ग? 2 नंबरचा. बरोबर का नाही? एक लक्षात घ्या, 2 नंबरचा मार्ग काय? चोरी मारी, लबाडी, अत्याचार, हिंसा, दरोडी. अहो तो वाल्याकोळी हळूहळू चोऱ्या करायला लागला. आपला आजामिळा चोऱ्या करता करता आता तो भर दिवसात दरोडे टाकायला लागला. यात नवल काय, डोक्यावर काळी पट्टी बांधायचा, हातामध्ये नंगी तलवार घ्यायचा, घरामध्ये घुसून लोकांना मारून टाकायचं आणि त्यांची संपत्ती छिनून आणायचा. किती पाप करतोय लक्षात घ्या. जातीनं ब्राह्मण आहे बर का. मग आता चोरी करण्यासाठी मन घट्ट होत नाही, दारू प्यावी लागते. दारू पिल्यानंतर मांस खायला लागला. भरपूर काही तो करायला लागलेला आहे. एक दिवस असा उगवलाय दादा की त्या आजामिळ्याच्या गावामध्ये फक्त त्याचं नाव जरी घेतलं ना, लहान पोरं घराच्या बाहेर निघत नव्हतं. आजामिळ म्हणजे हा कान्यकुब्ज गोत्रामध्ये जन्माला आलेला, कन्नौज त्याचं गाव आहे. अयोध्या आणि वृंदावन या दोघांच्या मधोमध आजही त्याचं गाव आहे, कन्नौज नावाचं गाव. तिथे त्याचा जन्म आहे. त्या गावामध्ये तुम्हाला सांगतो, आता हे आपले लहान पोर आहे, हे जर दूध पित नसले तर आई काय सांगती, पी लवकर, नाहीतर कोणी भोकडी बाबा येईल असं म्हणते ना. आता सध्या ही भोकडी बाबा कोण आहे मला अजून कळलं. काय म्हणते भोकडी बाबा येईल, काय म्हणते बागुल बुवा येईल, काय म्हणते बुवा येईल. मला ते सगळे मावस भाऊच असतील ती मामा. आपण अजून भोकडी बाबा पाळले दादा. आम्ही या लहान मुलांचे मन कमजोर करायला लागलोय. आमचं पोरग जर कुठे अंधारात चाललं ना, ते निर्भीड असतं, त्याला भीती वाटत नाही. आई म्हणते जाऊ नको तिकडे, बुवा आहे. बुवा कुठून आला. आणि त्याच्यामुळे आपली मुलं कमजोर होत चालले. मुलं असे खंबीर बांधवा, कायचा बॉन कायचं काय महाराज. आमचं पोरग असं मसन खतून ताड ताड चालत गेलं पाहिजे, एवढं खंबीर बांधवा.
आम्ही त्याला एवढं एवढं भित्र बनवतो का ते घरामध्ये कोणी नसलं तर लगविल सुद्धा वाट्याच्या खाली उतरत नाही, माहितीये का तुम्हाला? एवढं कमजोर आम्ही मुलं बनवत चाललेलो आहे. दादा आम्ही भोकडी बाबा सांगितलं का आमचं पोरगं भाटकन दूध पिऊन घेतो, पण त्या कन्नड नावाच्या गावामध्ये जर लहान मुलगा दूध पित नसले, आई जर म्हणली त्याला दूध पे नाहीतर आज्या मिळेल, आज्या मिळेल नाव जर त्यांनी ऐकलं ना, दुधाचं कटोर जर तोंडाला लावून ना घट 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 एका दमात आख कटोर वाजून द्यायची ती. एवढी ताकद होती. एवढं नाव झालं होतं त्या अत्याचाराच्या बद्दल का त्याला माफ नाही. शेवटी एक दिवस असा उगवला की अयोध्येचे संत वृंदावनला चालले आणि त्यांचा मुक्काम त्याच्या गावामध्ये पडला. त्या संतांनी विचारलं, म्हणजे आमच्या संध्याकाळच्या भंडाऱ्याची व्यवस्था इथे कोणी करील का, एखादं कोणी भक्त आहे का? त्या गावामध्ये 4-5 लोक होते, ते लायकीचे नव्हते. जे लायक नाही ते ना म्हणजे 2 शब्द जोडू नका, वाटाळा होईल. नालायक, जे लायकीच नाही ते नालायक. अशा नालायक वृत्तीचे लोक तिथं होते. ते म्हणले हो हो आमच्या गावामध्ये आहे ना भक्त. कोण? म्हणले जा वेशीतून सरळ पुढे जा, एक चिंचेचं झाड लागेल, तिथून उजव्या बाजूला वळा, समोर एक घर दिसेल, त्या घरी जा, तुमची सगळी व्यवस्था होईल, तुम्हाला जेवण मिळेल, विश्रांती मिळेल, पार तुम्ही म्हणले तर शेवटी दाक्षाना सुद्धा मिळेल. ते घर कोणच होतं माहिती का? आज्या मिळेचं. दादा हे बघा संत निर्माण मानायचे असतात. संत तिथे गेले, हाक मारली, सायंकाळचे 6 वाजले, ताई आहे का भक्त आज्या मिळ घरात? आता ही वेश्या घरात होती. ही म्हणले माझ्या पापी आणि दुराचारी नवऱ्याला भक्त म्हणणारे कोण? म्हणून खिडकीतून डोकावून बघितलं तर तिला भगवे कपडे धारण केलेले सोटा लोटा लंगोटा धारी संत दिसले. ऐका ना, त्या संतांना बघितलं तिच्या डोळ्यामध्ये खळकन अश्रू आले. कारण की तिच्या आईनं तिला सांगितलं तर लहानपणी, ताई मोठी झाल्यानंतर तू कुठला मार्ग अवलंबन कर, पण ज्या दिवशी तुझ्या घरामध्ये संत येईल त्या दिवशी ते निर्मुख जाता कामा नये. संतांजवळ गेली, साष्टांग दंडवत घातले, या महाराज बसा, पाणी घ्या, हे घ्या, ते घ्या, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सांगितलं संतांनी, ताई आम्हाला जेवण करायचे, भूक लागली, काही खायला मिळेल? तिनं सांगितलं महाराज माझ्या घरामध्ये भरपूर काही आहे, पण ते जेवण तुम्हाला देण्या एवढी पवित्रता माझ्या घरामध्ये नाही. संत म्हणले ताई ठीक आहे, शिजवलेलं अन्न नाही, कोरडा शेदा दिला तरी चालेल, आम्ही बनवून खाऊ. तिनं पातीला दिलं, पाणी दिलं, मीठ मिरची दिली, तांदूळ दिली, घ्या म्हणले खिचडी बनवून खा. 3 दगडाची चूल केली, त्याच्यावर पातील ठेवलं, सुंदर प्रकारची खिचडी तयार झाली. 5-25 संत असे लाईन मध्ये बसलेले आहे. बस जेवणार तेवढ्यात त्या संतांच्या गुरुने पाणी फिरवलंय आणि संतांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तेवढ्यात शेजारचा साधू काय म्हणतो माहितीये का, शिष्य गुरुजी मी तुम्हाला म्हणत होतो, अहो याच्या घरचं कुठं अन्न खात्या? गुरुजी म्हणले मला त्याच रडू नाही येत. या पाप्याच्या घरचं अन्न आपण जर खाल्लं आणि अन्न खाऊनही जर याच्यामध्ये बदल झाला नाही तर आपण संत कशाचे? म्हणून मी संकल्प करतोय, हे प्रभू मी याच्या घरचं अन्न खातोय पण याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे. जेवण केलेलं आहे, मटा खाल्लो आणि बस हात धुणार तेवढ्यात आज्या मिळाला. आज्या मिळ म्हणलं अरे माझ्या घरी संत, पाप्याच्या घरी, लुटाऱ्याच्या घरी, आणि त्याने ते धनाचा गाठोडा ओसरीतून फेकून दिलेला आहे आणि आराम उठा आणि पटकन सुट्या म्हणले, नाही तर मी पुढच्या कामाला लागल. ते म्हणले बघ आम्ही काय तुझ तिथं थांबणार नाही, आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलं, आम्ही जाणार आहे. पण आमच्या संतांचा नियम असा आहे, आम्ही जिथं भंडारा घेतो, जिथं जेवण करतो तिथून दाक्षिणा घेतल्याशिवाय जात. तो आज्या मिळ म्हणे बाबा हे तुमचं स्वटा लोटा लंगोटा हे राहिलं, हीच दाक्षिणा समजा, तुम्ही सुटा आता, नाही ते हे लुटून घेईल. मी पापी आहे, तुम्हाला माहित नाही का, माझी ख्याती कळायला नाही का? ती बाकीची शिष्य मंडळ होते ते म्हणजे गुरुजी चला, कारण एखादा टोला दिला तर सगळी तीर जाता येतच होईल, बरोबर की नाही? गुरुजी म्हटले नाही, ज्याच्या घरचं अन्न घेतलं त्याचा उद्धार केल्याशिवाय जाणार नाही. तुझे पैसे घेण्यासाठी आम्ही आलेलो नाही आणि पैसे घेणाऱ्यांनी संत नाही. आमची दाक्षिणा एकच आहे, काय? तुझ्या पत्नीने आता जो गर्भ धारण केलेला आहे तो गर्भ मुलाचा आहे आणि तो होणारा जो मुलगा आहे त्याचं नाव फक्त नारायण ठेव, एवढीच आमची दाक्षिणा आहे. तो काय म्हणलं माहितीये का? तो म्हणला हे नारायण फिरायण म्हणले हे नाही, मी चिंकू मिंकू सोनू मोनू रोनू टोनू काही नाव ठेवीन म्हणले, तुम्हाला काय घेणे? आता नाव बी असे महाराज काही नाव उच्चारता येते नाही हो, काही नाव असे उच्चारायला गेलं का आपली सगळी हवा संपून जाते. हा आता ते स्वीटी काय नाव आहे, स्वीटी बंटी मॉन्टी कुठून आले काय? एक तर एवढं विचित्र नावातलं मी अक्षय महाराज श्लेष्मा
पुरीचं नाव श्लेष्मा, बायकोचं नाव श्लेष्मा. श्लेष्मा याचा अर्थ माहिती तुम्हाला? श्लेष्मा याचा अर्थ नाही शब्दकोशामध्ये शेंबूड. शपथ खोटं नाही बोलणार. अत्यंत श्लेष्मा पाणी दे. श्लेष्मा जेवायला दे. श्लेष्मा अशी डुडे चालते. मानावर मला श्लेष्मा. श्लेष्मा म्हणजे काय? शेंबडे पाणी दे. शेंबडे जेवायला दे. काय नाव ठेवतात त्याला काय अर्थ तर पाहिजेत की नाही महाराज? नाव ठेवायचं तर देवाचं नाव ठेवा, जेणेकरून की मुलाला हाक मारताना तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव येईल आणि तुम्हाला जप घडल. पण गंमत अशी हे मला जास्त सांगायचा अधिकार नाही. त्याचं कारण सांगू का? मी एकदा असंच कीर्तनात सांगितलं तर इथून मला कीर्तन झाले येऊन भेटलं. म्हणजे गाव महाराज तुम्ही सांगा त्या नाव देवास ठेवा, नाव फलन करा आणि त्याचं नाव घेतलं तुम्हाला जप झाला पाहिजे. मग तुमचं नाव का म्हणून देवाचं नाही? खरंच ना महाराज अनिल नावाचा देव आहे का एखादा? असं तर सांगा मी वारी करतो त्याची. आणि मग म्हणले मग तुम्ही जर कीर्तन करतात, प्रवचन करतात, कथा करतात, मग तुमचं नाव देवाचं का बरं नाही? मला खटकली ती गोष्ट. खरंच शपथ सांगतो. मी त्याच रात्री संध्याकाळी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी झोपलो नाही. माझी आई झोपलेली. तिला उठल म्हणलं उठ उठ म्हणून. म्हणे काय? म्हणलं मला तू एक सांग, तू माझं नाव असं का म्हणून ठेवलं? लोक मला आता टोचायला लागली. माझं नाव देवाचं ठेवावं एखादं. म्हणले लोकांचं नको म्हणणार तू, तू फक्त दानादान कीर्तन करीत राह. तो नावामध्ये लय गंमत आहे. म्हणलं काय गंमत आहे? अरे म्हणलं तुझ्या नावातच व्याख्या आहे. तुझं नाव काय? म्हणलं अनिल. म्हणजे मग त्याची सरळ सरळ त्याचा अर्थ असा आहे कुठं गेला तर काहीतरी हा रिकामा येणारच नाही महाराज. खरं तुम्हाला मला काय कळलं नाही ते. मी म्हणलं आई जरा सविस्तर सांग. तुम्ही एक लक्षात घ्या, पोरगा असं म्हणजे आई कशी असेल? माझ्यापेक्षा पुढची माझी आई. ती म्हणले भाऊ या बाय तू शाळेत गेला तर कधी रिकामी आला नाही. कोणाच तरी कंपास पेटी चोरून तरी फक्त आता अनिल म्हणत राहा. अनिल इकून तिकून शाळा सोडून दिली. जनावर वाळायला लागलं. त्या जनावरांनी कोणाचा माल खाल्ला का? शेजारीचं भांडण तरी अनिल. लोकांच्या लग्नाला गेला तर खिशात बुंदी घालून तरी अनिल. कोणाच्या कीर्तनाला गेला तरी चपला चोरून तरी. म्हणजे मी एवढा बिनलाज आहे आपलं विनोदाने बोलतोय. म्हणून ऐका, मुलाचं नाव हे देवाचं असलं पाहिजे. आणि म्हणून त्या संतांनी हट्ट केला की तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. ते म्हणले नाही नाही कलियुगामध्ये काय देवाचं नाव चालतात का? मी काही ठेवन. अशी दोघांची चर्चा चालली. वितंड वाद चालला. तेवढ्यात तो आवाज गेला त्याच्या बायकोच्या कानावर. आतमध्ये होती त्याची बायको. तिच्या कानावर गेला. ती म्हणले आपला नवरा आला, काहीतरी गोडबड गोंधळ चालली. तिनं आतून आवाज आला काय चाललं असं म्हणल्या तुम्हाला सांगतो अख्खं गाव आजमेळाला घाबरत होतं. पण आजमेळ कोणाला घाबरत होता माहिती? सांगू का? कोणाला सांगायचं नाही ना. ते त्याच्या बायकोला घाबरत होते. माणसांनी कोणाला घाबरत नका घाबरू, बायकोला घाबरच पाहिजे. म्हणजे तवा वेळेवर जेवण खाऊन सगळ्या गोष्टी घेतात या. नाही तुम्हाला सांगतो माणूस बाहेर किती कडक टोपी घालून फिरला पण घरी आला का घाली टांगणं वंदी विचारणार पर्याय राहत नाही बाबा. लय अवघड कार्यक्रम ऐका ना. त्या ठिकाणी ते बायकोला घाबरत होतो. बायको म्हणले का हो काय चाललंय असं म्हणल्यानंतर ते म्हणलं काय नाही मी विचारतोय संत तुम्ही कधी आले, जेवण बिवण केलं का? ते विचारत होतं का? तेवढं ते म्हणजे आता मा बायको जागी झाली तुम्ही पटकन निघा नाही तर मग पुन्हा वाद होतील. पुन्हा आवाज तिच्या कानावर. ती म्हणले अहो काय चालू आहे? म्हणले काही नाही. ते म्हणतात की तुमच्या मुलाचं नाव नारायण ठेवा होणाऱ्या मुलाचं. मग मी म्हणलं चालेल ठेवून घेऊ देवाचं कुठं वाईट आहे. आता ते घाबरतच तेवढं होतं. ऐका दादा ती म्हणली मला होणाऱ्या मुलाचं नाव मी नारायणच ठेवणार. संतांचा निरोप घेतला. संत जे हरीकडून निघून गेलेले आहे तो संतांना दक्षिणा भेटली आणि संतांचा प्रसन्न होऊन जो मुलगा त्यांच्या घरी जन्माला आला दादा त्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. सांगू मी तुम्हाला एक दिवस असा उगवला की हा आजमेळ वृद्धापकाळाला पोहोचलेला आहे. याला नेण्यासाठी यमदूत आलेले. फासा घातला मोडणार. तेवढ्यात हा ओरडायला लागला धावा पळा वाचवा. चारही मुलं त्याच्या जवळ होती. एक मुलगा छोटासा नारायण नावाचा मुलगा तुळशी वृंदावन पाशी खेळत होता. हाक मारली नारायणा धाव नारायणा धाव. हाक मारली मुलाला. पण नाव कोणाचे? देवाचे, जगाच्या बापाचे आहे. देवाचे दूत आले. यमदूतांसोबत भांडले आणि यमदूतांना परतून लावलं आणि त्या ठिकाणी ती सुद्धा निघून गेली. ऐका हा दृष्टांत आणि हे जी कथा आहे ही अशी आहे का इथं आजमेळ मेलेला नाहीये. बरेच लोक सांगतात देवदूत आले त्याला घेऊन गेले. अजिबात नाही. देवदूतांनी सुद्धा नेलं नाही आणि यमदूतांना पळून लावलं त्यांनी घेऊन गेले नाही. त्या आजमेळाने असा विचार केला चलो एकदा पोराला हाक मारली नारायणा धाव
तर यमाच्या दूतांपासून सुटका झाली. जर खरंच देवानं हाक मारली तर यमापासून सुटका का होणार नाही. त्या दिवशी त्याला वैराग्य झालं, सर्वस्वाचा त्याग केला, गंगेच्या कडेला गेला आणि आता मात्र गंगेचं पवित्र स्नान करून भगवान परमात्म्याचे चिंतन करायला लागला. नारायण 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 भजन करायला लागला. परिणाम काय झाला माहिती का? तो आजा वेळा पापांच्या राशी होतात, पण दादा त्याला ठिकाण मिळालं, त्याला जागा मिळाली. कुठे माहिती का? अजामिळा पाप राशी नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. अजामिळा पाप राशी नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. अजामिळा पाप राशी नामे नेला वैकुंठासी, अजामिळा पाप राशी नामे नेला वैकुंठासी. अजामिळा पाप राशी नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. काय जागा काढली नवनाथ बाबा तुम्ही. एकच काय माहिती का, प्रमाणाची अशी जागा निघेल पाहिजे. एकदा टाळ्या वाजव तुम्ही त्यासाठी, एकदा बिंदास मस्त. तुम्हाला थोडं बरं वाटलं टाळ्या वाजीत जा महाराज, त्याला थोडा उत्साह येतो. आम्हाला कळतो तुम्ही जागी काय गोड आहे. जागा अशी निघली पाहिजे, नाही तर कधी कधी काही काही ना काय काय करत्या. हा दृष्टांत सांगायला गमतीच आजमिळा पापराशी जमत नाही. दृष्टांत किंवा एखादी कथा सांगत असताना त्याचं प्रमाण एक तर सुरुवातीला आलं पाहिजे, नाही ते शेवट आलं पाहिजे. मध्ये प्रमाण दिलं सगळा बोंगे होऊन जातो माहिती दृष्टांताचा. हा म्हणून अशी जागा निघली पाहिजे. मी एकदा म्हणजे आता कालच्याच कीर्तनात तुम्हाला सांगतो, गंमत काय झाली. मी चोखा मिळायचं, चोखोबाची बहीण नाही का, ते प्रमाण ते दृष्टांत सांगत होतो आणि भगवान परमात्मा विटीवरून खाली उतरला म्हटले आणि चोखोबाच्या घराच्या दिशेने निघाला. अजून फक्त निघालाच होता, तिने दिली बहीण करून वाजवला दरवाजा. मला आता उघडी तो मग काय करतात तरी. प्रमाणाची जागा निघाली पाहिजे. काय गोड प्रमाण आहे. आजा वेळा पापराशी नामे नेला वैकुंठासी. पापाच्या राशीची राशी असणारा आजा मिळ, पण परिणाम वैकुंठाची प्राप्ती झालेली आहे. बाबा त्याने पुत्राला जरी पाचारण केलं होतं तर नाव नारायणच होतं, वैकुंठ मिळालेलं आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, तुमच्या ठिकाणी असणाऱ्या पापाच्या राशीची राशी जातीला लयासी क्षण मात्रे. आणि जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आणि चिंतन करता करता तुम्हाला जर मृत्यू आला तर खऱ्या अर्थाने तुमची सफलता होईल जीवनाची. आणि त्याचा परिणाम असा आहे की तुम्ही ज्याचं चिंतन करतात त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होतात. कशाप्रमाणे? अभंगाचं दुसरं शब्द तृणाग्नी
तृण अग्नी मिळे समरस हवे. तृण म्हणजे वाळलेलं गवत. वाळलेल्या गवताचा खूप मोठा गंज आहे. असं समजा की खूपच उंच गंज आहे. एवढा मोठा गंज जाळण्यासाठी साधारण किती काळ्याचे पेटे लागतील बरं? एखादा बॉक्स लागेल का? नाही ना. एक काडी उडली का अख्ख्या गवताचं रूपांतर अग्नीमध्ये होतं. तसं तुमच्या जीवनात किती पाप असू द्या, किती पाप असू द्या, एकदा तुम्ही देवाचं नाव घ्या महाराज, कल्याण आहे तुमचं. बरं ते कसंही घ्या, बळच घ्यायला लावलं तरी घ्या. आता काही काही ते घेतीच नाही, बळच जरी घ्यायला लावलं नाही घेती. काय केलं आपण राम राम, ते म्हणतात नमस्कार. त्याची आवलाद ते दाखवूनच देत. जेवढे शिकले ना महाराज तेवढे आमच्या धर्मापासून बाजून निघून चालले. शिकलेल्या माणसाला राम राम घालायची लाज वाटायला लागली का आजकाल? हो, काही काही तो देवाचं दर्शन बी अशा ऍक्शन मध्ये घेतात ना. मी आता पुण्याला गेलो कीर्तनाला, आपल्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या बाया लय भारी दर्शन घेतात. बाया माणसं मस्त येतात, 2 गुडघे टेकीत्या, हात टेकीत्या, 5 मस्त टेकीत्या, दर्शन घेत्या. खरी दर्शनाची ही परंपरा आपल्या भागात पुण्याला हा एक बाई मला नाही नमस्कार करते आणल्या पाय तुमच्या मा पाय पुढं वाकडी पुढे. इतके बेकार, इतके डेंजर महाराज आपल्या ग्रामीण भागाची. माझ्या शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सांगतो, मला मुंबई, भिवंडी, पुणा, रायगड भरपूर सगळ्या गोष्टी फिरलो. पण जी कीर्तनाची माझ्या आपल्या नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात ती शहरात नाही. कीर्तनाला सांगतो, मुंबईला गेलो होतो कीर्तनाला. काय राहतं मुंबईला? गटाराच्या कडाला मंडप द्या लावून मला चांगली भीती महाराज. वाचून डोकं दुखलं होतं माहितीये का माझं. शेजारी भले मोठं गटार मुंबईचं, त्याच्या शेजारी सप्ताहाचा मंडप. पण काही नाही, 2-3 म्हाताऱ्या, 2-4 म्हातारे. म्हणलं मेला आण्या तू फक्त नावच मोठं. मुंबईला गेलो होतो, मुंबईला. अहो मुंबईला काय तुम्हाला सांगतो, एवढी गर्दी. तुम्हाला सांगतो मंडप टाकायला जागा नाही, घाम पुसू जाम होत, असं अंग चिकट होऊन जातं महाराज. तिकडे काय पाण्याचा तो खारवट पाणी आहे ना. मुंबईला एवढी गर्दी का तुला सांगतो अशी गर्दी होती. कायची गर्दी गर्दी, कीर्तन नाही राहत महाराज. तिथं तुम्हाला सांगतो कुत्र्याला जरी शेपूट हलव जात असं उभा हलवला तर आडवं नाही हलवते. गर्दी तेवढी तर काय करते कधी तुम्ही काय. आपल्या ग्रामीण भागामध्ये मजा आहे दादा. माणूस जेवढा सुशिक्षित झाला का तेवढं त्याला संप्रदायाचा म्हणून घ्यायला लाज वाटायला लागते. ऐका ना, टोपी घालणार नाही, गंध लावणार नाही. अरे आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदूचं पवित्र वारसा आहे, कपाळाला गंध लावला पाहिजे. ज्यांना लावण्याची इच्छा त्यांना अधिकार नाही. माहितीये का तुम्हाला? लय अवघड कार्यक्रम आहे. मी एक सुशिक्षित माणूस पाया पडतो मी पाहिला महाराज. मला एक कळत नाही, लोक गाडीवर जर चालले रस्त्याने मंदिर दिसलं तर तुम्ही काय करता? पीप हरणं वाजित्या, बरोबर आहे. आणि मग तुम्ही पाया पडता. तुम्हाला माहित नसेल, एका हाताने दर्शन घेणं हा दोष आहे महाराज. घ्यायचं तर 2 मिनिटं थांबा, 2 हात जोडून तिसरं मस्त असं झुकवा, दर्शन घ्या, त्याच्यातून फळ आहे. एका हाताने दर्शन घेणं म्हणजे ती देवाची विटंबना आहे. नाही पाठणार तुम्हाला. ऐका, म्हणजे मला म्हणजे ज्ञानेश्वर मध्ये अशी ओवी आलेली आहे, एरवी तरी पंडू सुता आत शुद्ध नसता, बाहेरील कर्म तो तत्वता विटंबना गा. वरवर केलेली देवाची भक्ती ती भक्ती नसून ती देवाची विटंबना आहे. तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही पडूच नका. तुमच्या वाचून काय मंदिर वस पाडणार आहे का? अहो एक कॉलेज कुमार मी पाया पडतो मी पाहिलं. तुम्ही माग लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॉलेज कुमार असं समोर मंदिर पाहिलं, मंदिर पाहिलं लगेच नाही. आपली संस्कृती चालली कुठे प्रवीण महाराज? किती अवघड कार्यक्रम आहे. एक लक्षात घ्या दादा, भक्तीची परंपरा फार आगळी वेगळी आहे. तुमच्या ठिकाणी असणारे पापाची पाप जळून जातील, क्षणार्धामध्ये त्याचा दूर होईल. पण ती भक्ती त्या मापाची पाहिजे. किती मोठा गंज असू द्या पापाचा, एक काडी लावली का त्याचा सपाटा आहे. तसं जीवनामध्ये किती पाप करू द्या, त्याचं तुम्हाला सांगतो कल्याण नाही. किती काही केलो का आपण राम राम करा ते नमस्कार करतो. ऐका,
दोघ जण भाऊ, लय गोड दृष्टांत आहे, पटकन ऐका. जुना आहे थोडासा पण एकदम गोड आहे. दोघ जण भाऊ, एक सात्विक आणि एक नास्तिक, असं जरा मग घरामध्ये शक्यतो. दोघ जण असले ना, एक इतका देवदेव करतो आणि एक कीर्तन पाहिलं त्याचं डोकं उठतो. काही काही तर घर असे आहे ना, म्हणजे महाराज का त्यांनी एक माणूस डायरेक्ट देवाला सोडून दिले. आपण म्हणतो का तुम्ही दिसती नाही, आम्ही लहान सोडेले ना. काही काही डायरेक्ट एक देवाला सोडून दिला, तुझी तू तिकडे दिंड्या कर, वाऱ्या कर, महाराज जीव घाल, काही घेणं नाही. दादा बाकीचे ते म्हणतात त्यांनी केलं, आमच्या अख्ख्या घराने केल्यासारखं. असं नाही महाराज, जो परमात्मा केलं त्याला उपयोग येणार. तुम्हाला सांगू का, मी कीर्तन करतो ना, ही पुण्य फक्त मला मिळणार, मा बायकोला सुद्धा नाही मिळणार. म्हणून मी तिला सांगेल तू सुद्धा कर, तुला थोडंफार मिळेल बाहेर. बरोबर आहे का नाही? पुण्याची सामुग्री अशी ज्याने केली त्याला मिळेल, ती दुसरी कोणाला मिळू शकत नाही. ऐका ना, दोघ जण भाऊ, एक सात्विक एक नास्तिक. तो सात्विक भाऊ असा होता, गावात कोणीही कीर्तन करीव त्याला तो घरी घेऊन जायचा, यथायोग्य प्रकारे त्याचा आदर सत्कार करायचा. एक दिवस एक साधू आला, बिचारा चांगला उच्च लेवलचा साधू आला, भगवे कपडे वगैरे घातलेले, दाढी जाटा वाढलेला. त्या साधूला घेऊन तो घरी येणार, पण त्या साधूला याचा अगोदर इतिहास माहित होता. तो सात्विक भाऊ कीर्तन करायला त्या एखाद्या महात्म्याला घरी घेऊन गेला का नास्तिक भाऊ त्यांना शिव्या घालायचा. पण सात्विक भावने सांगेल राहायचं, महाराज माझ्या भावने काही म्हणले तर तुम्ही त्याला काही म्हणू नका, मी जी पूजा करील ती डोळ्यासमोर ठेवा, त्याच्या शिव्या निंदा ऐकू नका. आणि त्याच एकच, यांना काय मागणं पुढं फुपाटा उडं झाले साधू, हिना तिकडं आणि त्या बॉम्बट्या फलन करत्या, अशी शिव्या तोंडावर द्यायचं. ते आता मासारखे बिनलाजे कीर्तनकार काय दे बो शिव्या, पण 100-200 रुपये भेटत देतो भाऊ, कोणतेच भरपूर झाले. बरोबर. म्हणून ऐका, असे बरेच लोकांनी त्यांनी शिव्या दिल्या होत्या, एकदम नास्तिक. आता हा साधू त्याच्या घरी येणार, पण साधू सांगितलं माझी एक अट आहे बाबा, मी तुझ्या घरी येणार पण मला वाजत गाजत नेलं तरी येणार, सणाया तुतार्या ढोल नागारे लावले तरी येणार. तो म्हणले महाराज काहीच अडचण नाही. लगेच एक ढोलचं पथक बोलवलं, ताताडंग 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 ताताडंग. बरोबर असा साधू वाजत वाजत घरी घेऊन गेला. या नास्तिकाने पाहिलं, आज हा वाजत आला म्हणजे हा लय मोठा, याचं तोंडच पाहू नको म्हणली. त्याने घेतलं दरवाजा बंद करून. गंमत ऐका ना, तिथं आलं ते ढोल पथक वगैरे बंद झाले, 5 मिनिटं बंद राहिली. तो जो साधू होता का तो भिंतीचा आड झाला आणि त्या ढोल ताशाला आल्यानं म्हणले वाजित वाजित पुन्हा निघून जा, पुन्हा ताताडंग 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 पुन्हा वाजत वाजत निघून गेली. आता हा जो मधी होता याला काय वाटलं, तो आला आणि तो गेला, म्हणून याने दरवाजा उघडला, बाहेर येऊन डोकायला लागला. तेवढे ते भीतीच तुकाला गपकन हात पकडला. कोणाचा? त्या नास्तिक माणसाचा. हात पकडल्यानंतर तू म्हणलं सोड सोड म्हणले. तो साधू म्हणले मी सोडणार नाही, मी ज्याला पकडितो त्याला सोडित नाही. तुला माझा हात सोडायचा नाही म्हणे, सोडणार नाही म्हणे. कधी सोडशील म्हणे, तू फक्त एकदा महादेवाचं नाव घे. ते म्हणले मी घेणार नाही, फक्त एकदा राम म्हण. ते म्हणले मी म्हणणारच नाही. अरे तू फक्त एकदा राम म्हण. तुला सांगितलं म्हणले मी म्हणणार नाही. तो म्हणले काय म्हणणार नाही म्हणे, राम म्हणणार नाही. तिला हात सोड. कळलं तुम्हाला? नाही मराठीकडे महाराज फक्त काय म्हणणार नाही, राम म्हणणार नाही. एकदा राम म्हणला. ऐका तुम्हाला सांगतो, तो सात्विक मिळाला, तो वैकुंठात गेला, तो खाताबाग सोडून द्या. पण नंतर कालांतराने हा नास्तिक भाऊ ज्यावेळेस मिळाला ना, त्यावेळेला याला नेण्यासाठी यमराज आला. यमराज याला नेणार, पण अख्खा त्याचा बायोडाटा पाहिला. अख्ख्या आयुष्यात फक्त एकदाच राम म्हणेल होता त्या साधूमुळे. मग त्या नामाची किंमत काय बुवा, म्हणून त्याला त्याने उचललं आणि तो गेला धर्मराजाकडे. धर्मराजा, अरे याला नरकामध्ये टाकायचं, याला खूप पाप भोगायचंय, पण एकदा याच्या नामाची काय किंमत एवढी, याला देऊन टाकू म्हणले आणि मग आपण याच्या पुढच्या मार्गाला लागू. धर्मराजा म्हणले मला माहित नाही, म्हणले आपल्याला ब्रह्मदेवाकडे जावं लागेल. ते जीव म्हणला मी असा येणार नाही, मला एक डाली घ्यायची, त्याच्यात बसवायचं आणि ती डाली यमाच्या डोक्यावर द्यायची. ती टोपलं तेव्हा मी येईल, नाही ते येणार नाही. यम म्हणले ठीक आहे भाऊ. तो आपल्यात घातला यमनी, नीला कुठं? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणले भाऊ ह्या नामाची किंमत मला माहित नाही, याची किंमत भगवान शिवाला माहित असेल, कारण तो कायम जप करीतो. चला म्हणले भगवान शिवाकडे. तो जीव म्हणला थांबा, मी असा येणार नाही. पालखी घ्यायची, त्या पालखीत मला बसवायचं, एक खांदा ब्रह्मदेवाचा एक खांदा धर्मराजाचा, तवा ही न देणार. महाराज काय आईटी त्याची, एकदाच राम म्हणले पहा बरं का तुम्ही. एक खांदा ब्रह्मदेवाचा एक धर्मराजाचा. गेले कुठं? भगवान शिवाकडे. भगवान शिवाला म्हणले तुम्ही नाम जप करता, त्या नामाचं काय महत्व आहे तेवढं सांगा, याला तेवढी किंमत देऊन टाकून मग याला देतो नरकामध्ये फेकून. भगवान शिव म्हणले मी फक्त जपितो, मला माहित नाही. एक करू म्हणले आपण, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जाऊ. भगवान विष्णूकडे. दादा तो जीव काय म्हणला माहितीये का,
आता खांदा बदलला पाहिजे म्हणजे धर्मराजाचा खांदा बाजूला करा तिथे शंकराचा लावा तर मी येतो, नाही ते येणार नाही. बाबा एक खांदा कोणाचा? शंकराचा आणि एक ब्रह्मदेवाचा. जीव कुठे गेला आता घेऊन त्याला? विष्णूच्या जवळ गेले आणि विष्णू सांगितलं देवा यांनी तुमचं फक्त एकदा नाव घेले तेवढं सांगा किंमतीची देऊन टाकून याला आशा नरकात टाकतो का 1000 वर्ष सडत पडला पाहिजे. भगवान विष्णू म्हणले किती वेळा नामस्मरण करेल? म्हणले फक्त एकदा आणा म्हणले. त्याला इकडे घेतलं आणि भगवान विष्णूने त्याला मांडीवर बसवलं. दृष्टांत संपला. सिद्धांत कळाला का? कळाला का? एकदा राम नाम घेतलं तर जागा कुठे भेटली? मांडीवर भेटली महाराज. मग आमच्या जीवनामध्ये पाप का जळून जाणार नाही? 100% जाणार. पाप जातात यात नवल नाही. तर तुम्हाला सांगतो तैसे नामे केले जपता हरी. जर तुम्ही त्या प्रभूचं चिंतन केलं तर तुम्ही स्वतः हरिरूप होता. याच्या पाठीमागे सर्वात मोठा पुरावा देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो क्या चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन केलं का तुम्ही त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होतात. म्हणून एकदा मोठ्या प्रमाणे आपण सोजून मिळून त्या प्रभूचं चिंतन करू. हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबा हरि उच्चारणी अनंत पापरासी जातीला लयासी क्षण मात्रे तृणाग्निमय समरस झाली तैसे नामे केले जपता हरी. दोन चरणाचा भाव तुमच्या समोर प्रगट केला. बघता बघता आपले 11 वाजलेला ही 3 मिनिटं शिल्लक आहे. 3 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचा भावार्थ अभंगाची मिळवणी माऊलींचं भजन सेवेला पूर्ण राहू. कसं आहे 11च्या पुढे कीर्तन नाही केलं पाहिजे कीर्तनकारनी. कारण की तुमचा स्टॅमिना फक्त 1 राहतो 9 ते 11. 11च्या पुढे बाबा सराकला का मग खाली चर्चा चालू होती. त्याला कार्यक्रम भेटत नसत त्यातला हात धुवून बरोबर की नाही. 11च्या आत पण संपू नये महाराज. लगेच खालचे लोक म्हणतात त्याचं मटेरियल संपलं असं. त्याच्यापेक्षा चालून द्या आपलं मस्त 11 ढॅन टू ढॅन. टेन्शन द्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही बरोबर की नाही. आता गंज काही काही इच्छा असते चाल द्या अजून अर्धा तास. रोजचं म्हणत त्याला कोण रड बरोबर की नाही. अर्धा तास इथं लांबवलं म्हणजे प्रवास अर्धा तास लांबवतो. प्रवास अर्धा तास लांबला म्हणजे झोप अर्धा तास लांबायची. झोप अर्धा तास लांबली म्हणजे सकाळी उठायचं अर्धा तास लांब. सगळी लांबीच होती ना. त्याच्यापेक्षा इथंच आखडलं म्हणजे सगळी आकडी बरी योग्य असते नाही का. 2-3 मिनिटांमध्ये 2 चरणाचा राहिलेला भावार्थ समोर प्रगट करतो. या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या चिंतनानं तुम्ही भगवत स्वरूप होतात. ऐका ना. राम म्हणता रामची होईची आणि पदी बैसुनी पदवी घ्यायची. तुम्हाला एक माहिती का अमेरिकेचा पहिला अध्यक्ष कोण आहे काका? नाही माहिती? मी सांगतो. अमेरिकेचा पहिला अध्यक्ष आहे जॉर्ज वॉशिंग्टन. हा अमेरिकेचा पहिला अध्यक्ष. ऐका तो अध्यक्ष झाला कसा मग तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला अमेरिका परतंत्र्यामध्ये होते त्यावेळेला तो शाळेमध्ये शिपायाचं काम करायचा. शिपाई माहिती तुम्हाला? शिपायाचं काम काय बरं शाळेमध्ये? बस घंटा वाजवायच्या. लघवीची सुट्टी झाली का टान. जेवणाची सुट्टी झाली का टान टान. पुन्हा दुसरी मधली सुट्टी झाली का टान. आणि शेवटची झाली का टान 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 टान. बरोबर नाही. म्हणजे दिवसात 4 वेळा घंटा वाजवायचा. तो घंटा वाजवतो मी फक्त एकच माहिती काय घंटा वाजे घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन असं म्हणायचं. तो काय म्हणायचा. गंमत अशी झाली एक दिवस अमेरिका स्वतंत्र झाली. स्वतंत्र झाल्यानंतर हा जो होता का म्हणजे शिपाई याने उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर लॉ केला. वकील झाला. राजकारणात पडला आणि एक दिवस खरंच तो अमेरिकेचा पहिला अध्यक्ष झाला. त्याचं कारण त्याच्या डोक्यात फक्त एकच होतं घंटा वाजे घन 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 आणि अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. मला फक्त तुम्हाला एक विचारायचं आहे जर घंटा वाजे घन 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 आणि अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन असं म्हणून
जर खरंच वॉशिंग्टन अमेरिकेचा अध्यक्ष होत असेल तर आम्ही राम म्हणता रामच होईजे होणार नाही का? 100% होणार. म्हणून देवाचं चिंतन करा, मनन करा. आणि ज्या दिवशी तुम्ही देवाचं चिंतन कराल त्या दिवशी तुम्ही देव स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबांना म्हणा वाटलं की बाबा नक्की तुम्ही देव स्वरूप होणार. आणि ऐका ना, जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भीती वाटत असेल तर सांगेन मी तुम्हाला, भगवंताच्या नामाच्या पुढे भूत पिशाच बाधा प्रेत आदी करून तुम्हाला काही पिशाच वगैरे काहीच बाध करू शकत नाही. हे बघा, देवाचं नाम एवढं तारक आहे का त्या नामाने दादा तुम्हाला सांगतो सगळ्यांचा उद्धार होत झाला. बरं, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसांना जर ते नाम मुक्त करू शकतं तर भूताची काय कथा आहे? अहो तुम्ही फक्त देवाचं भजन करावं, ते जवळ सुद्धा येत नाही. जवळ ताकद आहे त्या नामामध्ये. नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचवणी. मी नेहमी सांगत असतो, जर तुम्ही शुद्ध वारकरी असाल तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये ठेवा. त्या माळेवर एवढा विश्वास ठेवा का तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त विश्वास पाहिजे बरं का. हा, ज्या दिवशी माळ्यावरचा विश्वास गेला त्या दिवशी तुमच्या मागे भूत लागलंच म्हणायची. काही अशी भूत लागली मला. ती म्हणत्या लय अवकाळ चालल्या झाडाच्या, लय अवकाळ चालल्या. झाड काय अवकाळ काय तेच कळते मला. झाड आता जी झाड आहे ती झाड आहे, माणसाला झाड म्हणते. काही झाडाला धरलो, आता झाड वाळायला लागलो, पाणी घाल ना मग जरा टवटवीत. दादा भक्तीचं पाणी ज्या झाडाला लागेल ना, मुरल्या जाईल ना, ते झाड कधीच वाळू शकत नाही, त्याला भिरुडे लागू शकत नाही. आणि दादा ताकद आहे. आता मला सांगा, आम्ही कीर्तनकार रात्रंदिवस फिरतो बाबा, कुठे उतरतो, कुठे रात्री बेरात्रीचं कुठे थांबावं लागतं. झोप यायला लागली तरी गाडीच खाली उतरावं लागतं, तोंड धुवा लागतं, पुन्हा गाडीत बसावं लागतं. आम्ही ज्या जागेवर उतरतो ती जागा आम्हाला माहित असते का? कशी आहे काय असतं का माहित? मला सांगा. काहीच नाही, कल्पना सुद्धा मनात सुद्धा येत नाही. मग का काय होत नाही? त्याच कारण आहे, माणसाच्या मनात एकदा भूत तयार झालं का त्या मनाचं भूत माणसाला संपवतं. बाह्य भूत तुमच्या जवळ येऊ शकत नाही. नामस्मरणामध्ये तेवढी ताकद आहे. एक असा दृष्टांत सांगितला जातो का, म्हणले एक असा नास्तिक माणूस होता. तो गावामध्ये कीर्तन प्रवचन काहीच होऊन देत नव्हता. नेमका तो काहीतरी व्यापारासाठी बाहेर गेला. एक दिंडी गावामध्ये मुक्काम मिळाली. त्याची बायको खूप सात्विक होती. त्या दिंडीच्या लोकांनी विचारलं गावकऱ्यांना, आम्ही तुमच्या गावात मुक्काम करू का? गावकऱ्यांनी सांगितलं आमचं काहीच बंधन नाही, पण गावचा जो माणूस आहे एक महत्वाचा पाटील, तो गावात दिंडी बिंडी काही येऊन देत नाही. म्हणले त्याचं घर कुठे? म्हणले त्या तिकडे. घरी गेला, तो घरी नव्हता. त्याच्या बायकोला विनंती केली, ताई काही करा, आजचे दिवस थांबू द्या. बायकोने विचार केला, असा आहे मा नवरा नास्तिक आणि तसा नास्तिक, आता घरी नाही, जाऊ येईल तेव्हा पाहून घेऊ. बाई म्हणले बिंदास राहा, तुमचं काय असेल ते चालू द्या. वारकरी बाबा तो कधीच ग बसत. पहिले त्याने हरिपाठ घेतला, त्यांनी पंगत घेतली, कीर्तन केलं. कीर्तन नंतर हरिजागर चालू झाला. रात्री 2 वाजायला, तुम्हाला सांगतो, रात्री 2 वाजायला हा जो पाठ्य आहे ना, हा गावाकडे यायला निघाला. नेमका मसनखाईमध्ये आला आणि याच्या डोक्यात टूप पेटली. मसनखाईत भूत राहते म्हणून. भूत येतं का काय बाबा? मनी जे मनात आलं ते पटकन डोळ्यासमोर येतं. भूत येतं का म्हणल्या 2 भूत समोर आले. ही किल करायला लागली. म्हणले याला धरा रे, खा रे. त्याला तुम्हाला सांगतो, त्याला धरणार, पण तेवढ्यात तो एक भूत काय म्हणले माहिती का, आपण याला धरू म्हणली, पण पहिले एक कर, याला कच्च खायचं का भाजून खायचं हे ठरव म्हणलं. ती एक भूत म्हणलं कच्च खायचं, एक म्हणतं भाजून खायचं. शेवटी निर्णय आला भाजून खायचं तर 20 तू आणावं लागेल. कुठून? जा म्हणले शेजाऱ्याच्या गावातून. शेजारचं जे गाव होतं ते एकच होतं. कोणाचं? या नास्तिकच, या पाटलच. दादा ते भूत 20 तू आणायला गेलं, पण तिथं काय चालू होतं? भजन चालू होतं ना. भजन चालू होतं म्हणल्यानंतर ते मध्ये गेलंच नाही. ते पळत आलं, दम टाकी ते आपल्या भावाला म्हणतं, भाऊ. ते म्हणले काय? म्हणजे कच्चच खाऊ. म्हणलं कच्च खाऊ? तू तर म्हणला भाजून खाऊ. नाही म्हणले, ते तू भानगडीत पडू नको, आपण याला धरण कच्च खाऊ. अरे पण का कच्च खाऊ? म्हणले तिथं ते चालू आहे. ते कळलं तुम्हाला? भूत देवाचं नाव घेत माफ म्हणणं कळू राहिलं तुम्हाला. देवाचं नाव भूत घेत नाही, बरोबर? फक्त तिथं ते चालू आहे. त्यावेळेला हे दुसरं भूत म्हणतो ते चालू आहे. मग पकडा म्हणले, घेऊ याला कच्चच खाऊन. ते जे होतं का ते साईडला पडेल ते विचार करतोय, ते म्हणजे असं काय गड्या, त्याला भूत घाबरत्या, म्हणजे ते भूतापेक्षा काहीतरी मोठं असलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो, ते दोन्ही भूत याला धरायला यांना तेवढं मी ते म्हणेल बरं का, याला माहित नाही ते काय. फक्त ते म्हणले की ते माग सरकायचे. हे म्हणले अरे याला पकडा लाग, असं झालं मी ते म्हणाल. ते भूत
भूत माग सरकता सरकता ऐका ना त्या धरपगडी मध्ये पार गावाच्या विशी पर्यंत आले पण त्याला काय धरून दिलं आता हे दोघं झडप घालणार तेवढं मी ते म्हणले म्हणले हे पडले येशीच्या मधी पण ते राहिले भूतळ बाहेर भूतळ मध्ये येत नव्हते कारण की भूत भाजनामध्ये जात नाही बरोबर आहे का नाही ऐका ते भूत महाराज तिथून पळले बस दृष्टांत समजा सिद्धांत आहे का पळे भूत बाधा भिने तिथे तिथं भूत बाधा सुद्धा काही करू शकत नाही म्हणून हरी उच्चारणी मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भिने तिथे हरी उच्चारणे अनंत पाप नासी हरी उच्चारणे मंत्र पयागाद हरी उच्चारणे मंत्र पयागाद हरी उच्चारणे मंत्र पयागाद तिथं भूत बाधा सुद्धा काही करू शकत नाही अशी ताकद ज्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे असा तो भगवान परमात्मा कसा आहे अभंगाचं शेवटचं ज्ञान देव माने हरे माता ज्ञान देव माने हरे माता हरि
गणना